नमस्कार, मी शुभांगी. शुभाज ऑल इन वन चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण रेस्टॉरंट स्टाईल एकदम मसाला पापड असा बनवणार आहोत. एकदम टेस्टी आणि स्वादिष्ट. दिसायला देखील पाहू शकता खूपच सुंदर असा बनलेला आहे. तर नक्की ट्राय करा तुम्ही. तर आपण सुरुवात करूया बनवायला. तर मी इथं उडदाचे पापड घेतलेले 3 ते 4. तर खूप स्वादिष्ट व एकदम बनतात. तर नक्की ट्राय करा आणि कसे वाटले ते नक्की सांगा. तर याच्यासाठी मी काय काय घेतलेलं आहे. तर कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, काकडी बारीक चिरून घेतलेली, टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून, कोथिंबीर घेतलेली आहे, तसेच बारीक शेव घेतलेले आहे आणि अर्ध लिंबू घेतलेलं आहे. तसेच सुके मसाले आहेत, लाल तिखट आहे, जिरं भाजून त्याची बारीक केलेली पूड आहे, तसेच चाट मसाला आणि नमक आहे. तर आता आपण इथं मी पॅन ठेवलेला आहे गॅसवरती गरम व्हायला. त्याच्यावरती आता आपण पापड पहिले भाजून घेणार आहोत व्यवस्थित. तर आपण इथं पापडाला बिलकुल एक थेंब देखील तेल न वापरता पापड व्यवस्थित भाजून घेणार आहोत. तर अशा पद्धतीनं दाबून दाबून असं भाजायचे आहेत. म्हणजे असं भाजल्यामुळं सरळ राहतील आणि एकदम हॉटेलसारखी टेस्ट येईल. तर आपल्याला तेलकट पण नको आहे, त्याच्यासाठी ही पद्धत नक्की तुम्ही ट्राय करा. दोन्ही साईडून व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. आणि हा असा आपल्याला स्ट्रेट पाहिजे, त्याच्यासाठी काढून घ्यायचा प्लेटमध्ये आपल्याला. तर या ठिकाणी मी दुसरा देखील भाजून घेतलेला आहे पापड. तर पाहू शकता. आता आपण हे तयार करायला घेऊयात आपण. तर पाहू शकता खूप एकदम कडक असा झालेला आहे, क्रिस्पी एकदम झालेला आहे पापड. तर याच्यावरती आपण पहिले लाल तिखट घेणार आहोत थोडं टाकून. तसंच थोडं नमक देखील थोडंसं पसरवून घ्यायचं आहे. आणि आता याच्यामध्ये आपण सुरुवातीला जो कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो देखील टाकून घ्यायचा आहे सगळीकडं. खूप छान बनतो, नक्की ट्राय करा. हा जर पापड तुम्ही घरी बनवून खाल तर हॉटेलमधला कधीच तुम्ही खाणार नाही. अशा पद्धतीने एकदम सिंपल आहे, एकदम सोपी पद्धत आहे. तर जेवढा कांदा पाहिजे तेवढा टाकून घेतलेला आहे. तसेच काकडी देखील घेतलेली आहे, ती देखील टाकून घेणार आहोत. आपण सर्व बाजूने पसरवून घेणार आहोत. याचबरोबर जे टोमॅटो घेतलेले आहे ते देखील टाकून घेणार आहोत. तर इथं तुम्ही शिमला मिरची, गाजर वगैरे तुम्हाला आवडत असेल तर नक्की टाकू शकता याच्यामध्ये. खूप आवडतो मुलांना देखील. स्टार्टर म्हणून देखील तुम्ही हॉटेलमध्ये स्टार्टर म्हणून देता, तर घरी देखील आपण स्टार्टर म्हणून बनवून खाऊ शकतो. अशा पद्धतीने बनवलेलं आहे आणि खूप सोपी पद्धत आहे. तसेच वरून आपण थोडी कोथिंबीर टाकणार आहोत. आणि आता आलेली आहे शेव. नंतर पहिलं चाट मसाला टाकून घेऊया थोडा. चाट मसाला आणि जिऱ्याची जी पूड केलेली आहे ती देखील टाकायची आहे. भाजलेली जिऱ्याची पूड त्याची एक वेगळी टेस्ट लागते, ती नक्की बनवून ठेवा आणि याच्यामध्ये वापरायची. आता आलेली आहे शेवची वेळ. शेव देखील आपण पसरवून घेणार आहोत. शेव देखील पापडला टाकणार आहोत, पापडावरती टाकणार आहोत. आणि शेवटी मग मला आवडत असेल तर लिंबू टाका, पण लिंबाने खूपच छान त्याची चव येते. तर झालेला आहे आपला मसाला पापड तयार. कसा वाटला ते नक्की सांगा. पाहू शकता एकदम कडक अजून देखील आहे, पण बनवलं लगेच खाऊन घ्यायचा. नसेल तर मग पापड जो आहे तो लूज पडतो. तर अशा पद्धतीने आपला पापड तयार झालेला आहे. तर कशी वाटली रेसिपी ते देखील नक्की सांगा. आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.